नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण पोलीस भरतीविषयी बोलणार आहे, पण त्याच्याहून अगोदर जे वयवाढ आहे त्याच्याविषयी तर मी बोलणारच आहे, पण त्याच्याहून अगोदर फक्त एक छोटंसं मी तुम्हाला एक स्पष्टीकरण देणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील। लक्षात असू द्या, सगळीकडे एकच अफवा पसरलेली आहे की 2.5 किलोमीटर होणार आहे, 800 मीटर होणार आहे, पहिले अगोदर पेपर होणार आहे, कन्फर्म 2.5 किलोमीटर होणार आहे। या ज्या अफवा पसरत आहेत सगळीकडे काही आहेत, आता तुम्हाला कुठून कोणाला काय खबर भेटते का माहित। आणि विद्यार्थी तेच मला विचारतात कमेंट करून की सर अशा अफवा आहेत, पोलीस भरतीत खरंच 2.5 किलोमीटर होणार आहे का, हे होणार आहे का, ते होणार आहे का। जोपर्यंत परिपत्रक निघत नाही तोपर्यंत कोणालाच काही कळणार नाही। म्हणून एक लक्षात असू द्या, परिपत्रक जेव्हा निघतं तेव्हाच त्या गोष्टी कन्फर्म होतात। तोपर्यंत तुमच्या 1600 मीटरची तयारी असू द्या। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपला वयवाढ याविषयी मी बोलणार आहे। पण लक्षात असू द्या, जर आता तुम्हाला या 1-2 महिन्याने तुम्हाला कळालं की अर्ज चालू झालेले आहेत पोलीस भरतीचे, कोणते पोलीस भरतीचे अर्ज चालू झालेले आहेत, सगळ्यांनी अर्ज भरायचा आहे आणि यासाठी सगळ्यांना वयवाढ भेटलेली आहे। काय भेटलेली आहे? सगळ्यांना वयवाढ भेटलेली आहे। आता जे जे विद्यार्थी वयवाढसाठी प्रयत्न करत आहेत, ज्यांना वाटते की आपल्याला वयवाढ भेटली पाहिजे आणि वयवाढ भेटल्यानंतर तुम्हाला एक साधं कळालं एका महिन्यानंतर की वयवाढ भेटलेली आहे, सगळ्यांना वयवाढ भेटलेली आहे, सगळे अर्ज करू शकतात। आणि दुसरी गोष्ट असं पण कळालेलं आहे की आता जे नवीन विद्यार्थी असतील की जे एका मार्काने कटले असतील, मी आपला पहिल्या पण व्हिडिओमध्ये लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं होतं, एका मार्काने जरी तुम्ही कटले तर टेन्शन घेऊ नका। असं नाही की बाबा ही आता शिकण्यासारखं, खरंच सांगतो, जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात एमपीएससी यूपीएससीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे। कारण की ते काय करतात, एक परीक्षा गेली ना चला आपण दुसऱ्या परीक्षेला डायरेक्ट रेडी होतात, ते त्यांच्याकडून आपल्याला शिकण्यासारखं आहे। आणि पोलीस भरतीला एका मार्काने कटलं, काही विद्यार्थी वेटिंग लिस्टला असतील, बरोबर, तर म्हणून लक्षात असू द्या, ही नाही तर दुसरी संधी। पण एक तुम्ही लक्षात असू द्या, आता माझं बोलणं काही जणांना टोचलं तरी चालेल, बरोबर। आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही तर आपल्या भारतामध्येच असे जे मतलबी आपण म्हणू त्यांना, असे मतलबी लोक आहेत। आता तुमच्यामध्ये जेवढे विद्यार्थी बघत असतील व्हिडिओ, हा खूप जण असे व्हिडिओ बघत असतील, त्या सगळ्यांना वाटत असेल जे पोलीस भरतीची तयारी करता तुम्हाला सगळ्यांना वाटतंय की आपण पोलीस भरती तयारी करतो, आता आपल्या यावेळी सिलेक्शन व्हायला पाहिजे, आणि ज्याच्यामध्ये वयवाढचे पण विद्यार्थी खूप आहेत। जर तुम्हाला असं कळालं की पुढच्या महिन्यात भरती निघलेली, याच्यामध्ये एक उदाहरण सांगत आहे, हे लक्षात असू द्या, उदाहरण तुम्हाला सांगत आहे, एवढं तुम्हाला कळालं पाहिजे की पुढच्या महिन्यात पोलीस भरती निघाली, अर्ज चालू झाले तर वयवाढ भेटलेली आहे। तर या वयवाढ मध्ये काय होतं माहितीये का, वयवाढ भेटल्यानंतर एवढे विद्यार्थी खुश होतात की त्यांना वाटते आपल्याला एक चान्स भेटलेला आहे। पण या वयवाढच्या मागे जो संघर्ष आहे तो संघर्ष कोणाला दिसत नाहीये। खरंच सांगू तर आज आझाद मैदानमध्ये जो एका हप्त्यापासून जे आंदोलन चालू आहे, पावसात मुंबई या ठिकाणी एवढा पाऊस, तुम्हाला पण माहिती आहे, पाऊस होतोय थांबतोय, होतोय थांबतोय, तसेच आपले काही ताई काही भाऊ जे आंदोलन करत आहेत, मी खरंच मला आश्चर्यचकित वाटतंय। एवढे आता हे जे व्हिडिओ आपण बघतो, विविध सोशल मीडियावर व्हिडिओ बघतो, त्या व्हिडिओमध्ये असं कोणी सांगत नाही, कोणताही शिक्षक असेल, बरोबर, कोणत्या तरी शिक्षकाने, सगळे जेवढे तुम्ही अकॅडमी चालवता, माझी तर अकॅडमी नाही ना ऍप नाही, तरी पण आपला त्याला फुल सपोर्ट आहे। आणि यासाठी या 1-2 दिवसात मी आझाद मैदानावर जाणारच आहे। मीच नाही तर जेवढे विद्यार्थी आहेत माझ्यासोबत येणारे, जेवढे माझ्या संपर्कातले जेवढे विद्यार्थी आहेत, आम्ही सगळे जण जाणार आहेत आझाद मैदानला। आणि वयवाढ भेटलीच पाहिजे, कारण की सरकारनं आता तरी डोळे उघड केले पाहिजे। आणि सरळ सेवेला जशी वयवाढ भेटली का नाही, आता साधी एक एक्झाम घ्या ना, मुंबई उच्च न्यायालयाच्या एक्झामला 38 ते 43 पर्यंत वयवाढ दिलेली कास्टनुसार। म्हणून असं सरकारने जे 33 केले, त्या 33 पासून 38 पर्यंत वयवाढ भेटली पाहिजे। पण याच्यासाठी संघर्ष करायला कोणी तयारच नाहीये। ते सगळे जण त्यांचं म्हणणं, जेवढे आपले विद्यार्थी जे संघर्ष करत आहेत वयवाढसाठी, जे आंदोलन करत आहेत, पण या ठिकाणी तुमचा मेन मुद्दा काय आहे माहितीये का, तुमचा मेन मुद्दा एवढा आहे की माझ्याकडे वेळ नाहीये, माझ्याकडे मी जाणार नाहीये, नाही एखादी पोलीस केस होईल, नाही मी जाईल कसं मुंबईच्या या ठिकाणी, नाही जाऊ दे, ह्यो नाही तर दुसरा कोणतरी करताय, मी जाणं काय आवश्यक आहे, असा तुम्ही जो बघता ना स्वार्थी, स्वतःच्या स्वार्थासाठी, आणि पोलीस भरती कधी निघाल आणि कधी मी सिलेक्शन होईल, आणि नाही कडे माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्याकडे हे नाहीत, माझ्याकडे टॅव नाही, हे नाही ते नाही, आणि ज्या वेळेस तुम्हाला वयवाढ भेटती का नाही, त्या वयवाढच्या मागे जे विद्यार्थी संघर्ष करतायत ना, रात्रंदिवस आज आंदोलन चालू आहे, पाऊस काय होतो तिथे, काय त्यांची राहण्याची व्यवस्था, काय ती परिस्थिती बघितली तर लक्षात असू द्या, जरी ते विद्यार्थी कमी असले तरी, पण एवढं कोणी लक्ष देणार नाहीये। म्हणून मी आता पण खूप जणांशी, खूप शिक्षकांशी पण संपर्क साधलेला आहे। पण एक लक्षात असू द्या,
जेवढे शिक्षक लोक माझा हा व्हिडिओ बघत आहेत, तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे की कृपया करून आझाद मैदानावर तुम्ही सगळे जेवढे विद्यार्थी आपले आंदोलन करत आहेत त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. सगळ्या विद्यार्थ्यांना सांगा सहभागी व्हायला आणि वयवाढ भेटलीच पाहिजे. आता नवीन म्हणजे असं हे नाहीये, तुम्हाला सांगण्यासाठी तुम्हाला स्वतःना कळायला पाहिजे. तुम्ही जेव्हा तुमच्या बॅचेस वगैरे हे ते देता की नाही, सगळ्या विद्यार्थ्यांना सांगता ही बॅच घ्या ती बॅच घ्या. अहो सगळं फक्त पोलीस भरती सगळीकडे एकच अफवा आहे. कोणती अफवा आहे? 2.5 किलोमीटर होणार का 800 मीटर होणार, बराबर का पहिले एक्झाम होणार, या गोष्टी तुमच्याकडे सगळ्या दिसतात तुम्हाला. पण तुम्हाला हे दिसत नाही का की आंदोलन चालू आहे आझाद मैदान या ठिकाणी, मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर आंदोलन चालू आहे. जे विद्यार्थी आंदोलन करतायत आपल्याला त्याला सपोर्ट केला पाहिजे, हे तुम्हाला दिसत नाही का? जेव्हा तुम्हाला वयवाढ भेटते ना तेव्हा तुम्हाला आनंद होतो. पण त्याच्या मागे जे विद्यार्थी, आता मागच्या वेळेस पण वयवाढ भेटली होती, त्या वयवाढ मध्ये मुंबई या ठिकाणी आंदोलन केलं विविध विद्यार्थ्यांनी. आंदोलन केल्यानंतर फक्त मला त्या लोकांचा फार राग येतो. कोणत्या माहिती आहे का, मी काय कोणत्या शिक्षकाचं नाव नाही घेणार, कोणाचं नाव नाही घेणार, त्या लोकांचा फार राग येतो. कोणत्या की जे आंदोलनामध्ये सहभागी होत नाहीत आणि फक्त एखाद्या सोशल मीडियावर पोस्ट टाकतात की नाही या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, विद्यार्थ्यांना आम्ही असा सपोर्ट करायचा, तर त्या ठिकाणी जावं लागेल तुम्हाला. आंदोलनाच्या ठिकाणी जावं लागेल, आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन तिथे सहभागी व्हावं लागेल आणि त्यांना सपोर्ट करावा लागेल आणि सरकारला सांगावं लागेल की आम्ही सगळे एकजूट आहोत, सगळे विद्यार्थी एकजूट आहोत, सगळे शिक्षक वृंद एकजूट आहोत आणि आम्ही आंदोलन करतो याच्यासाठी, आमच्या हक्कासाठी. बाकीच्या राज्यामध्ये वयवाढ भेटलेली आहे, मग महाराष्ट्र राज्यामध्ये वयवाढ का भेटली नाही पोलीस भरतीला? तर वयवाढ भेटली पाहिजे याच्यासाठी सगळ्या शिक्षकांनी सगळ्या विद्यार्थ्यांनी एकांतात येऊन आंदोलन या आझाद मैदान या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी सहभागी होऊन आपला सपोर्ट दर्शवला पाहिजे. दुसऱ्याच्या भरोशावर नाही, तो करतोय तर मी कशाला जाऊ, असं लक्ष ठेवू नका. एक लक्षात असू द्या, तुमच्या विभागामध्ये जेवढे आमदार खासदार मंत्री संत्री कोणी असतील त्यांना लेटर द्या, निवेदन द्या की त्यांना सांगा की आंदोलन व्हायला लागलंय, वयवाढ भेटली पाहिजे. आणि खूप विद्यार्थ्यांनी निवेदन दिलेले आहेत, तरी पण सरकार अजून जागृत झालेलं नाहीये. म्हणून सगळ्या ताईंना सगळ्या भावांना सांगतो, एक दिवस काढा, फक्त एक दिवस काढा. कारण की कसं आहे, हे जे आंदोलन चालू आहे वयवाढसाठी, कदाचित तुमचं म्हणणं असं पण असेल की सर नाही पावसाळ्याचे दिवस आहेत, शेतामध्ये कामं आहेत, हे ते. मी काय म्हणतो, फक्त एक दिवस काढा, एक दिवस काढून तिथे आंदोलनात सहभागी व्हा आणि आपले जे भाऊ आहेत ज्यांचं वय झालेले, म्हणजे मी काय म्हणतो की सगळ्यांनी एक सोबत चाललेलं, एकजुटीनं राहिलेलं चालत नाही का तुम्हाला? तुम्हाला जेव्हा वयवाढ भेटते तुम्ही आनंदित होता, जेव्हा पोलीस भरती निघत नाही, जेव्हा मुलं आंदोलन करतात तेव्हा तुम्ही तेव्हा तर सहभागी होतच नाही, पण जेव्हा भरती निघते तेव्हा तुम्ही खुश होता की नाही भरती निघली, भरती निघली. विविध शिक्षक, विविध क्लासेसवाले, विविध अकॅडमीवाले फक्त एकाच गोष्टीवर की 2.5 किलोमीटर होणार का 800 मीटर होणार का पहिले एक्झाम होणार याच्यावरच बोलतात. पण कोणीच असं बोलत नाही की मुंबई या ठिकाणी आंदोलन व्हायला लागलं, या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि सगळ्यांनी सपोर्ट करा आणि सरकारला वयवाढ दिलीच पाहिजे. याच्यासाठी ठाम आपण आपल्या निर्णयावर राहिलं पाहिजे. म्हणून सगळ्या ताईंना सगळ्या भावांना विनंती करतोय, आझाद मैदानवर मुंबई या ठिकाणी मी 2 दिवसात मी येतोय, माझे मित्र येत आहेत, सगळे जेवढे माझे सहकारी जेवढे माझे संपर्क आहेत ते सगळेच जण येत आहेत. पण तुम्हाला सर्वांना जेवढे जण तुम्ही आहात, जे कोणी अकॅडमीवाले असतील, जेवढे विद्यार्थी असतील, जेवढे माझा व्हिडिओ बघत आहात, सगळ्या ताईंना सगळ्या भावांना सांगतोय की आपल्याला एकजुटीनं राहणं फार गरजेचं आहे. कारण की आपल्याला दुसऱ्या राज्यामध्ये सगळ्या म्हणजे 38 पर्यंत वय आहे, मग आपल्याच राज्यामध्ये असं का चालू आहे एवढं तर तुम्ही विचार करा. म्हणून महाराष्ट्र सरकारला कसंही झालं, सरकारला आपलं ऐकावंच लागेल आणि वय वाढ द्यावाच लागेल किती झालं तरी. म्हणून या 2 दिवसात मी पण येतोय, तर तुम्ही सर्वांनी या. म्हणून प्लीज कृपया लक्षात असू द्या, हे वयवाढसाठी जे विद्यार्थी आपले संघर्ष करत आहेत ना, आपण जर त्यांना सपोर्ट नाही करणार तर एक दिवस वेळ आपल्यावर पण येणार. मग तुमचं वय जेव्हा वाढेल ना तेव्हा तुम्हाला हा दिवस आठवेल की नाही गड्या त्या विद्यार्थ्यांनी आपण त्या विद्यार्थ्यांना सपोर्ट करायला पाहिजे होता. म्हणून आपण सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या ताईंना सगळ्या भावांना एकच विनंती करतो, सगळ्या क्लासेस अकॅडमीवाल्यांना सांगतो, तुम्ही दिलेल्या बॅचेस वगैरे त्या साईडला ठेवा, आता तरी साईडला ठेवा आणि सगळ्यांनी सपोर्ट करा. जे पोलीस भरतीसाठी वयवाढसाठी आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन करत आहेत की नाही, त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. आणि एक भाऊ म्हणून आणि एक शिक्षक म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, प्लीज सगळ्यांनी आझाद मैदान या ठिकाणी आंदोलनात सहभागी होऊन आपल्या भावांना आपल्या ताईंना तिथे सपोर्ट दर्शवा. कारण की फार गरज आहे. कारण की आपण जोपर्यंत एकजूट होणार नाही तोपर्यंत सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचणार नाही. थँक्यू.